आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। गुजरात आणि भाजपा हे आता जणू समीकरणच झालंय की काय असा प्रश्न पडावा इतका जबरदस्त विजय भारतीय जनता पक्षानं गुजरातमध्ये मिळवला। आतापर्यंत गुजरातच्या निकालांचे सर्व रेकॉर्ड भाजपनं मोडलेत आणि रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे। गुजरातमध्ये भाजपनं 182 पैकी तब्बल 156 जागांवर विजय मिळवला आहे आणि यासह गुजरात विधानसभेत भाजपनं 7व्यांदा कमळ फुलवण्याचाही विक्रम केलाय। एकीकडे भारतीय जनता पक्षानं करिश्मा दाखवलेला असतानाच काँग्रेसचा मात्र अतिशय दारुण पराभव झाला। गेल्या वेळेला 75+ गेलेल्या काँग्रेसला यावेळेला फक्त 16-17 जागांवरती समाधान मानावं लागणार असं दिसतंय। दुसरीकडे आक्रमक प्रचाराच्या माध्यमातून मोठी हवा निर्माण केलेल्या आपला मात्र केवळ 2 अंकीच आकडा गाठणं सुद्धा कठीण झालंय। एक बार फिर गुजरात के लोगों ने भारतीय जनता पार्टी और यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र भाई मोदी पर अटूट भरोसा और विश्वास दिखाया है। गुजरातियों ने एक बार फिर विकास की राजनीति को समर्थित किया। यह एक बार फिर साबित हो गया है कि गुजरात के लोग अपने प्रिय नेता श्री नरेंद्र भाई पर अपार विश्वास, प्रेम और आशीर्वाद की वर्षा करते हैं। आणि आता थेट जाऊयात गुजरातमध्ये। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी सध्या इथे आहेत। प्रशांत, भाजपचा सलग 7व्यांदा विजय पक्षाचे कार्यकर्ते कसा साजरा करतात? पक्षाचे कार्यकर्ते उत्साहात, जोमात, जल्लोषात, कुठलेही शब्द वापरता येईल अशा पद्धतीने साजरे करताय पुन्हा हा विजय। 156 जागा भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या आहे। यापूर्वी माधवसिंह सोलंकी यांनी 1985 मध्ये 149 काँग्रेसच्या नेतृत्वात जागा जिंकल्या होत्या। त्यानंतर 2002 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने जागा जिंकल्या होत्या। माझ्यासोबत जर बघितलं आपण तर एक ज्येष्ठ पत्रकार आणि खास करून आपले CNN न्यूजचे प्रतिनिधी आहे। गेल्या अनेक दिवसापासून ते गुजरातचं इलेक्शन कव्हर करताय। क्या लग रहा है, इतना ऐतिहासिक विजय मिलने के पीछे क्या खास बातें हैं? देखिए, जो हमने लोगों से बातचीत की उसके हिसाब से यही लग रहा है कि जिस तरह से एक राज्य को डबल इंजन सरकार की ज़रूरत थी, वो लोग इवन अगर हम अभी कमलम में थे वहाँ पर लोगों से बातचीत कर रहे थे, उनका भी यही कहना था कि जो डबल इंजन की सरकार है वो सबसे ज़्यादा ज़रूरी है यहाँ पर लोगों के लिए। दूसरा, महिलाओं का जिस तरह से हमने देखा कि महिलाओं ने एक बड़ी संख्या में बढ़ चढ़ कर वोट किया, उसका कारण ये भी था कि जो केंद्र सरकार की स्कीमें हैं खासतौर पर महिलाओं के लिए, चाहे वो उज्ज्वला है या वो डायरेक्ट पेंशन स्कीम है, ये तमाम इस तरह की चीज़ें हैं जो कहीं ना कहीं महिलाओं पर जिसका असर हुआ है, वो एक फैक्टर है। उसके अलावा हमने देखा जिस तरह से ट्राइबल बेल्ट में, अगर आपको याद होगा कि ट्राइबल बेल्ट में 2017 में भाजपा की 9 सीटें थी, 27 सीटें हैं टोटल ट्राइबल रिजर्व और 14-15 कांग्रेस की थी। और उन ट्राइबल बेल्ट में भाजपा ने पूरी तरह से पेनेट्रेट कर दिया है। तो कहीं ना कहीं जो पेज लेवल पे कमेटी है, जो बूथ लेवल पे कमेटी है, उस तरह से भाजपा ने काम किया। आपको बता दूं, इस बार जो भाजपा की जो एक पन्ना प्रमुख की जो स्ट्रेटेजी रहती है उससे हटकर कैसे काम किया। पन्ना प्रमुख भाजपा का एक आदमी, उसके साथ 30 वोटर्स होते हैं। इस बार उन्होंने उस पन्ना प्रमुख के साथ 5 लोग और लगाए थे कि उन 30 वोटर्स को देखने के लिए पन्ना प्रमुख के अलावा 5 लोग और जोड़ दिए। तो इतना माइक्रो लेवल पे बीजेपी इस बार गई थी और इस तरीके से उन्होंने पूरा इलेक्शन मैनेज किया। मायक्रो लेवलवर जाऊन महत्त्वाचं म्हणजे हे सगळं जरी बघितलं आपण गुजरातच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही जागा या गुजरातमध्ये होत्या, पण यावेळेच्या निवडणुकीमध्ये त्यांना 0 म्हणजे अंडा मिळालेला आहे। आम आदमी पक्षाला अजूनही ज्या पद्धतीनं त्यांनी दावा केला होता अरविंद केजरीवालांनी की आमची सत्ता येईल, पण त्यांना 6 पेक्षा जास्त जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। आणि ज्या पद्धतीनं सगळ्यात जास्त नुकसान जे आहे खास करून जर बघितलं ते काँग्रेसला झालं आहे। 60 जागा त्यांना गमावावं लागल्या आहे। हे सगळ्यात मोठं म्हणजे सुपडा साफ झालेला आहे काँग्रेसचा। याचा सगळा हा जल्लोष आहे आणि येत्या 12 तारखेला दुपारी 2 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ होणार आहे। त्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद
गांधीनगरला येणार आहे, त्यानंतर अमित शहा असणार आहे आणि अनेक मुख्यमंत्री ते प्रचारात होते त्यांनाही बोलवण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही बोलवण्यात येणार आहे आणि अशा प्रकारचं नियोजन CR पाटील यांच्या नेतृत्वात होत आहे. आणि या एक प्रकारे लवकरच विधिमंडळ पक्षाची म्हणजे खास करून जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांची एक बैठक होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळात यावेळेस अनेक नवीन चेहरे असणार आहे, अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तिकडे गुजरातमधल्या भाजपच्या जबरदस्त विजयाबद्दल गुजराती जनतेचा मोदी आणि भाजपवरचा विश्वास आणि प्रेम याचा हा विजय आहे. गुजरातमध्ये भाजपनं जे विकासाचं राजकारण केलं त्यावरती जनतेनं शिक्कामोर्तब केल्याचं भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. या विश्वासासाठी गुजरातच्या जनतेचे कोटी कोटी आभार असं म्हणत गडकरी यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून गुजरातच्या जनतेचे आभारही मानले आहेत. गुजरात की जनता ने भारतीय जनता पार्टी को गुजरात में जो प्रचंड बहुमत दिया है और पिछले अनेक सालों से नरेंद्र भाई के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी पर जो विश्वास बताया है उस लिए जनता को मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूं, उनका अभिनंदन करता हूं. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, गृह मंत्री अमित शाह जी, गुजरात के मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल जी, हमारे पार्टी के अध्यक्ष जगत प्रसाद नड्डा जी और प्रदेश के अध्यक्ष CR पाटिल जी, इनको सबको और पार्टी के सभी कार्यकर्ता को मैं हृदय से बधाई देता हूं, उनका अभिनंदन करता हूं. और मेरा विश्वास है कि गुजरात का विकास का यह मॉडल देश की जनता भी स्वीकार करेगी और जनता उसी प्रकार से भारतीय जनता पार्टी को नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में समर्थन करेगी, यही मेरा विश्वास है. गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षानं मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा देशभरात भाजप कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष साजरा करून आनंद व्यक्त करण्यात येतोय. या जल्लोषात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा सहभागी होणार आहेत. दिल्लीतल्या भाजपच्या मुख्यालयात संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील. यावेळी ते भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करतील. मोदींच्या सोबत त्यांचे सहकारी आणि गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित असतील. दिल्लीच्या भाजपच्या मुख्यालयात सुद्धा पंतप्रधानांच्या उपस्थितीत या जबरदस्त विजयाचा जल्लोष साजरा होणार आहे. गुजरातमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय संपादित केला. या विजयानंतर गुजरात निवडणुकीतील स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातच्या नवीन आमदारांचं अभिनंदन केलं. गुजरातच्या जनतेचा मोदींवर जो प्रचंड विश्वास आहे तोच पुन्हा एकदा सिद्ध झाला. 52% मतं भाजपला मिळाल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. गुजरातमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला असून गुजरातमध्ये आपचे सुद्धा 12 वाजल्याचं फडणवीस यांनी आवर्जून नमूद केलं. सर्व प्रकारचे रेकॉर्ड हे भारतीय जनता पक्षाने तोडले आहेत आणि यात सर्वात महत्त्वाचं 27 वर्ष राज्य केल्यानंतर इतक्या रेकॉर्ड सीट्स जेव्हा जनता देते याचा अर्थ गुजरातच्या जनतेला हा विश्वास आहे की गुजरातमध्ये जे परिवर्तन झालं ते मोदीजींनी भारतीय जनता पक्षाने केलं. काँग्रेस आजपर्यंतच्या इतिहासातल्या सर्वात लोएस्ट स्कोरवर तिथे गेलेला आहे, 16 जागा. आणि ज्यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला होता आणि आम्ही निवडून येणार असं लेखी दिलं होतं अशा आप नावाच्या पार्टीचे त्या ठिकाणी पुरते 12 वाजले आहेत आणि जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारलेलं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अपेक्षित यश हे भारतीय जनता पक्षाला मिळालेलं नाही. हिमाचलमध्ये एक प्रथा राहिली आहे की दर 5 वर्षांनी त्या ठिकाणी सरकार बदलतं. यावर्षी आम्हाला अशी अपेक्षा होती की हा ट्रेंड आम्ही रोखू शकू. हिमाचलमध्ये मिळालेली मतं चांगली आहेत. जवळजवळ 42% भारतीय जनता पक्षाला आहे
आणि आमच्यापेक्षा 1% मत जास्त काँग्रेसला, पण त्या 1%मुळे त्यांना त्या ठिकाणी मेजॉरिटी मिळाली आहे. त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की या 5 वर्षाच्या कार्यकाळानंतर तो जो ट्रेंड आहे तो ट्रेंड बीट करता करता आम्ही राहिलो. 1% मतं जास्ती मिळाली असती तर तो ट्रेंड बीट झाला असता. मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय आणि आमचे मित्रपक्ष असा ही जी आमची महायुती आहे, ही आमच्या महायुतीचा झेंडा निश्चितपणे लागेल हा मला विश्वास आहे. दादांनी जर नीट माहिती घेतली असती तर दादांनी हे वक्तव्य केलं नसतं. कर्नाटक बँकेला ही सगळी खाती किंवा हे सगळे बिझनेस देण्याचा निर्णय आमचं सरकार याच्यापूर्वी आणि आजपासून 1 वर्षापूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री असताना आणि अजितदादा पवार फायनान्स मिनिस्टर असताना हे देण्यात आलेले आहे. तिकडे गुजरातमधल्या विजयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचं अभिनंदन केलंय. मी गुजरातसाठी देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आणि गृहमंत्री अमित शाह साहेबांचं आणि गुजरातमधल्या नागरिकांचं अभिनंदन करतो. एक चांगला निकाल, 150 पेक्षा जास्ती जागा या आमच्या मित्रपक्षाला मिळालेल्या आहेत. मी नागरिकांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी पण आणि त्यांच्याबरोबर टीम पण गुजरातमध्ये त्यांनी देखील प्रचारामध्ये सहभाग घेतला होता. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो. गुजरातच्या जबरदस्त विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ट्विट केलंय. गुजरातच्या नागरिकांचे पंतप्रधान मोदी यांनी मनापासून आभार मानलेत. गुजरातच्या जनशक्तीला नमन करतो आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. मोदींनी काय म्हटलंय आपण सविस्तर पाहूयात. धन्यवाद गुजरात. निवडणुकीचं अभूतपूर्व निकाल पाहून मी खूप भारावून गेलो आहे. लोकांनी विकासाच्या राजकारणाला आशीर्वाद दिला आहे. मी गुजरातच्या जनशक्तीला नमन करतो. दरम्यान गुजरातमधल्या विजयाबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचं अभिनंदन केलंय. मोदींच्या नेतृत्वाचं गुणगान करतानाच उद्धव ठाकरे यांनी त्यांना शालजोडीतले टोलेही लगावले. महाराष्ट्राचे उद्योग पळवल्याचा फायदा झाला असंही त्यांनी नमूद केलंय. आणि यावरतीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलंय तेही आपण पाहूयात. उद्धवजींजवळ एक अस्त्र आहे, ते ब्रह्मास्त्रापेक्षा देखील जास्त प्रभावी आहे आणि ते म्हणजे टोमणे अस्त्र. त्यामुळे टोमणे मारल्याशिवाय त्यांचं कुठलं वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की उद्योगाचं महत्त्व उद्धवजीला कळायला लागलं. कारण महाराष्ट्रातले उद्योग घालवणारेच ते आहेत. रिफायनरीसारखा महाराष्ट्रातला प्रोजेक्ट जो देशातला सगळ्यात मोठा इन्व्हेस्टमेंटचा, सगळ्यात मोठा रोजगाराचा प्रोजेक्ट होता, तो माननीय उद्धवजींनी बाहेर घालवला. गुजरात आणि हिमाचलचा निकाल आज जाहीर झाला. मात्र एवढा विजय मिळाल्यानंतर आता महाराष्ट्रात सुद्धा निवडणुका लावा, घाबरायची काय गरज असा टोला लगावलाय आदित्य ठाकरे यांनी. महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार बसले. 40 आमदार आणि 12 खासदारांच्या निवडणुका व्हायला हव्यात असंही आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा म्हटलंय. लोकशाहीमध्ये एका राज्यात एक पक्ष आला, दुसऱ्या राज्यात दुसरा पक्ष आलेला आहे. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, जसं मी सांगितलं, मी सर्वांचं अभिनंदन करतो. जे जे उमेदवार जिंकून आले त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. पण आता वेळ आली आहे महाराष्ट्राची तर निवडणूक घ्या. कारण महाराष्ट्रात एक घटनाबाह्य सरकार बसलेलं आहे. महाराष्ट्रात 40 लोकांच्या जे निवडणुका व्हायला पाहिजे त्या 12 खासदारांच्या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, ते अजून झालेल्या नाही आहेत. आता एवढा मोठा विजय प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्राची निवडणुका घ्यायला काहीच हरकत नाही. तिकडे हिमाचल प्रदेशात काँग्रेसचं पुनरागमन झालंय.
68 जागांपैकी 39 जागा जिंकत काँग्रेसनं विजय मिळवला, तर भाजपला 25 जागांवरतीच समाधान मानावं लागलंय. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपच्या बड्या नेत्यांनी इथे मोठ्या जाहीर सभाही घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा भाजपसाठी जनतेमध्ये जाऊन मतं मागितली. काँग्रेसनं सुद्धा प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोठा जोर लावला होता. हिमाचल प्रदेशात दर 5 वर्षांनी सत्ताधारी बदलण्याची परंपरा इथल्या जनतेनं ठेवली आणि ती याही वेळेला कायम राहिल्याचं दिसून येत आहे. कि 5 वर्ष हिमाचल प्रदेश की सेवा करने का अवसर प्राप्त हुआ और हर कदम पर सहयोग मिला है, समर्थन मिला है, बेहतर करने की कोशिश की है. लेकिन जिस प्रकार से जनमत अभी आया है तो हमारा विपक्ष को सत्ता मिलने की संभावना जो है वो पूर्ण होने की दिशा में है. और मैं बधाई देता हूं हिमाचल प्रदेश के सभी लोगों का, मतदाताओं को विशेष तौर से, क्योंकि चुनाव की प्रक्रिया में उनका बहुत सकारात्मक सहयोग रहा है. अभी हिमाचल के रुझान आए हैं. रुझानों में जो चुनाव आयोग की वेबसाइट है उसके लिहाज से हम 40 सीटों पे आगे हैं और बीजेपी 25 सीटों पे है. तो हमारे लिए एक अच्छी सुखद बात है. हिमाचल देवभूमि है, भगवान की कृपा से हमें जो है वहाँ शासन करने का मौका मिलने जा रहा है, इस बात की हमें पूरी उम्मीद है. और जो कांग्रेस ने वादे किए थे, 10 गारंटी जो कांग्रेस ने घोषित की थी, उन 10 गारंटियों को हम पूरी तरह से लागू करेंगे और भी हिमाचल की जनता विकास के लिए हम सब कुछ करेंगे. उम्मीद करते थे, कड़े मुकाबले हुए कुछ जगह पे. भारतीय जनता पार्टी ने प्रचंड प्रचार किया. तमाम शीर्ष नेतृत्व, माननीय प्रधानमंत्री और तमाम मंत्री, दूसरे राज्यों के मुख्यमंत्री, उसके बावजूद भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की जीत हुई है. उसके लिए मैं हिमाचल की जनता को बधाई देता हूँ. काफ़ी सालों के बाद भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की जीत हुई है. इससे मनोबल बढ़ेगा और भी राज्य जो हमारे पड़ोस के हैं प्रभावित होंगे. जो अगले साल चुनाव आएंगे, राजस्थान, छत्तीसगढ़, अब देखिएगा कि एक संदेश गया है. जिस प्रकार के जन विरोधी फैसले भारतीय जनता पार्टी की सरकार ने लिए, तो प्रदेश की जनता ने इनके खिलाफ वोट दिया है. चाहे वो रोज़गार से संबंधी बातें हो, चाहे महंगाई की बातें हो. ना तो कर्मचारी खुश था इस सरकार से, ना बागवान खुश था, ना नौजवान खुश था. हिमाचल प्रदेश के अंदर एक लोकतांत्रिक पार्टी जो है, लोकतांत्रिक सरकार कांग्रेस पार्टी बना करके दे रही है प्रदेश की जनता को. और निश्चित तौर पर ओपीएस का जो मुद्दा रहा है उसने जो है काम किया है और प्रदेश की जनता को जो है कांग्रेस पार्टी जो है सरकार बना करके निश्चित तौर पे दे रही है. हिमाचल प्रदेश की तमाम जनता को बधाई देते हैं जिन्होंने कांग्रेस पार्टी में एक विश्वास जताया और जो हमने 10 गारंटियां दी है उसको हम पूरा करने के लिए जनता के साथ मिलजुल के काम करें और जनता की उम्मीदों पर खरे उतरें. किसान हो, महिलाएं हो, युवा हो, चाहे वो किसी भी वर्ग का हो, बेरोजगार हो, उन्होंने हिमाचल प्रदेश में कांग्रेस पार्टी को बहुत बहुमत दिया है. वे लोग बहुत परेशान थे भारतीय जनता पार्टी के राज में. आज उन लोगों ने कांग्रेस पार्टी को पूर्ण बहुमत दिया है. ये आपको 10 गारंटीज की जीत है, ये ओपीएस की जीत है, ये एम्प्लॉयज़ की जीत है और साथ ही साथ आप मीडिया कर्मियों की भी जीत है. गुजरातमधल्या भाजपच्या विजयानंतर राज्यभरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाके फोडले, मिठाई वाटली, ढोल ताशांचा गजर झाला आणि राज्यभरात विविध ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयाबाहेर अशा प्रकारचा जल्लोष साजरा केला. आपण मुंबई, ठाणे, नागपूर आणि औरंगाबाद इथली दृश्य पाहतो आहोत. गुजरातमध्ये भाजपला मिळत असलेल्या अभूतपूर्व यशानंतरच्या नागपूरमधल्या
सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. एकमेकांना पेढे भरवून जे आहे ते भाजपचे कार्यकर्ते आनंद साजरा करतात. सोबतच पाहतो की महिलांनी जे आहे ते गाण्यावर एका धरलेला आहे. या महिलांमध्ये माजी महापौर ते भाजपचे मोठमोठाले पदाधिकारी आहेत. सोबतच आमदार जे आहेत ते सुद्धा जे आहे ते ठेक्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही. अतिशय उत्साहाचं वातावरण जे आहे ते भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये या निमित्तानं पाहायला मिळतं. आपल्यासोबत भाजपचे आमदार आणि शहराध्यक्ष आहेत. गुजरातमध्ये अपूर्व असं यश मिळतं आहे. काय तुमच्या भावना आहेत, कशा पद्धतीने साजरा केला जातो? सामान्य माणसाचा विचार करणारा पक्ष आहे. कितीही खोटे आश्वासनं, कितीही फुकटाची आश्वासनं, कोणी कोणत्याही पेपरवर लिहून देणं, कोणत्याही यात्रा काढणं, हे न करता सामान्य माणसाचा विचार करणारा आमचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी आहेत, आमचे नेते मान्य अमित शहा आहेत, आमचे नेते मान्य नितीनजी देवेंजी सारखे नेते आहेत. सामान्य कार्यकर्त्याचा विचार आणि सामान्य जनतेचा विचार करून लढणारं इलेक्शन आहे. या अभूतपूर्व विजयाचे मी त्यांचं अभिनंदन करतोय आणि सगळ्यांना न्याय देणारा हा पक्ष आहे. त्यामुळे याचं सरकार गुजरातमध्ये येणार होतं आणि ते आलंय. त्यामुळे मी गुजरातच्या सर्व कार्यकर्त्यांना विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. नक्कीच मोदीजींनी जो विकास केलेला आहे, ज्या पद्धतीनं मोदीजींचं नेतृत्व आहे त्याचाच हा परिणाम असतो. त्यामुळेच हे एवढं घवघवीत यश याचं भाजपला मिळालं असल्याचं आमदार प्रवीण दटके यांनी सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोदीचा उदय निमंडल, न्यूज 18 नागपूर. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या काही क्षणांमध्ये माझी सहकारी प्राजक्ता घेऊन येते अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा.